आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर भंडारा जिल्हा सीमेवरील अंबोरा इथं केबल स्टेड पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण. पुलामुळे जलपर्यटनाला मिळणार चालना. नागपूर भंडारा वाहतूक होणार सुरळीत. देशभरात 31 मार्चपर्यंत 1000 खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार असल्याची केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांची नागपुरात घोषणा. जगाचा देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं नागपुरात प्रतिपादन. आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं आज पुण्यात निधन. नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबोरा इथल्या 5 नद्यांच्या संगम स्थानावर बनलेल्या स्टेट ऑफ आर्ट अशा केबल स्टेड पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 176 कोटींच्या तरतुदीनं 705 मीटर लांबीच्या या पुलामुळे केवळ विदर्भातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकसुद्धा आकर्षित होतील असं दर्जेदार बांधकाम आणि निर्मिती या पुलांची करण्यात आली आहे असं प्रारंभी गडकरी यांनी नमूद केलं. या पुलाच्या मध्यवर्ती पॉयलॉन पातळीपासून 40 मीटर उंचीवर दर्शक दीर्घा निर्माण करण्यात आले असून या गॅलरीच्या सभोवताल ग्लास लावण्यात आले आहेत. गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर तसंच नदीपात्रातील पाण्याचं दृश्य पाहता येणार असून 150 लोकांची आसन व्यवस्था या गॅलरीत करण्यात आली आहे. भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीनं इथे लाईट अँड साऊंडचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या पुलामुळे भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्याची वाहतूक सुरळीत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा ब्रिज म्हणजे केवळ वाहतुकीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आला नसून पर्यटनाच्या दृष्टीनं याचं बांधकाम करण्यात आलं आहे. केबल स्टेड ब्रिजमुळे भविष्यात या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. देशामध्ये येणारे विदेशी पर्यटक केवळ वनपर्यटनासाठी येतात, मात्र अंबोरा इथं बनलेल्या पुलामुळे इथं विदेशी पर्यटक जलपर्यटनासाठी सुद्धा येतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सीमा रस्ते संघटना राखीव अभियांत्रिकी दलात काम करणाऱ्या हंगामी मजुराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला अथवा नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. धोकादायक कामाची ठिकाणं, खराब हवामान, दुर्गम भाग आणि व्यवसाय संबंधित आरोग्यविषयक जोखमी लक्षात घेऊन ही योजना सुरू केली जात आहे. याआधी संरक्षण मंत्र्यांनी हंगामी मजुरांसाठी इतर काही कल्याणकारी उपायांनाही मंजुरी दिली. यात मृतदेह जतन करून इच्छित स्थळी नेण्यासाठी 50,000 रुपये आगाऊ रक्कम देणं, परिचरांना वाहतूक भत्ता देणं, अंत्यसंस्कारासाठी 10,000 रुपये देणं आणि मृत्यू झाला तर तत्काळ मदत यांचा समावेश आहे. अयोध्या मार्गे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे मार्ग 22 जानेवारीपर्यंत बदलण्यात आले असून काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. अयोध्या दिल्ली वंदे भारत एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून सुमारे 35 गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. अयोध्या रेल्वे स्थानक इथं दुपदरीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे मंडळानं दिली आहे. 22 जानेवारीनंतर अयोध्येकडे 100हून अधिक रेल्वेगाड्या धावणार आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तपूर्व आणि निवृत्त पश्चात अनुभव सामायिक करण्यासाठी सरकारनं अनुभव पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत असून या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारचे निवृत्त होणारे कर्मचारी किंवा निवृत्त वेतनधारकांना सेवानिवृत्तीच्या 8 महिने आधी आणि त्यांच्या निवृत्तीनंतर 1 वर्षापर्यंत त्यांचे अनुभव लेखन सादर करता येईल. परीक्षक प्रकाशित लेखांमधून अनुभव पुरस्कारप्राप्त लेख प्रमाणपत्रांसाठी निवडण्यात येणार आहेत. 31 मार्चपर्यंत देशभरात खेलो इंडिया योजनेअंतर्गत 1000 खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार असल्याची घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. नागपूर इथं यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या 6व्या आवृत्तीचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची शतकपूर्ती करून भारताचा कीर्तिमान स्थापन केला असल्याचं त्यांनी म्हटलं. मल्लखांब सारख्या महाराष्ट्रातल्या पारंपरिक खेळांचा तसंच देशातल्या इतर पारंपरिक खेळांचा समावेश राष्ट्रीय आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये केला असल्याचं त्यांनी सांगितलं. या पारंपरिक खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या उद्घाटन समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना 1 वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य तसं अशा सर्व क्षेत्रात भारत बदलला असून हा बदल आपण रोज अनुभवतो आहोत. आपण जसं या 10 वर्षात बदललो तसा जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला आहे, असं मत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री तसंच लेखक डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. मंथनच्या वतीनं वसुधैव कुटुंबकम या उपक्रमाअंतर्गत आज नागपुरातील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात भारताचा भौगोलिक राजकारणातील उदय विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. कोविड महामारी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी अत्यंत वाईट अनुभव होता. अजूनही अनेक देश त्यांच्या परिणामातून बाहेर पडलेले नाहीत. पण 10व्या स्थानावर असलेली भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानी आली आणि आता 3ऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे, असं डॉ. जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. रशिया युक्रेन युद्धावर भाष्य करताना त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करू नका असा इतर देशांकडून दबाव होता, पण भारताचे रशियासोबतचे संबंध निराळे असून आम्ही त्यांचे ऐकले नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आज 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर असून आज त्यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं देखील दर्शन घेतलं. डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसराला देखील भेट दिली. कोल्हापूर इथं आधुनिक आणि आवश्यक सुविधा असलेल्या विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे विमानतळ नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं नवीन विमानतळ इमारतीच्या कामाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळणार असल्याचंही ते म्हणाले. तसंच विमान सेवेद्वारे मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या प्रमुख 3 शहरांशी कोल्हापूर जोडले जाणार आहेत. दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रा ही सरकारची गाडी नसून ती लोकांच्या स्वप्नाचं प्रतीक असल्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथल्या मौजे वडगाव इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या 5 जिल्ह्यातील माजी सैनिक आणि विधवा तसंच त्यांचे अवलंबित यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरता माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन उद्या सकाळी 10 वाजता करण्यात आलं आहे. हा मेळावा जोग स्टेडियम ग्राउंड पोलीस मुख्यालयाजवळ अमरावती इथं आयोजित करण्यात येणार आहे. स्टेशन हेडक्वार्टर उत्तर महाराष्ट्र, गुजरात सब एरिया तसंच स्टेशन हेडक्वार्टर पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अन्नछत्र चालविण्याचे दायित्व विश्व हिंदू परिषद यवतमाळ विभागाला मिळालं असून त्याकरिता अन्नधान्य घेऊन 2 ट्रक अयोध्येकरिता रवाना झालेत. निर्मोही आखाड्याचे महंत सावरिया बाबा यांनी हे ट्रक रवाना केलेत. सोबतच 60 बजरंगी देखील अन्नछत्र चालविण्यासाठी रवाना झालेत. 15 जानेवारीपासून 1 महिनाभर ही लंगर सेवा यवतमाळ विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि बजरंगी अयोध्येत राबविणार आहेत. नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या वर्षभरात सर्व वर्गवारीत 84,237 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल 62,863 घरगुती आणि 7,203 कृषी जोडण्यांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहक सेवा गतिमान करण्यासाठी नवीन वीज जोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना याआधीच केल्या आहेत. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. त्या 90 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांना आज श्रद्धांजली वाहिली. डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. गाण्याबरोबरच त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतलं होतं. प्रभाताईंचा शिष्य परिवार मोठा असून त्यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेले अनेक कलाकार आज शास्त्रीय संगीतात योगदान देत आहेत. डॉ. अत्रे यांनी आपल्या प्रदीर्घ सांगीतिक कारकिर्दीत नवीनतेचा अंगीकार केला आणि भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेलं असं राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील अलौकिक प्रतिभा यांचं अलोख वरदान असलेली एक तेजस्वी गानप्रभा आज निमाली, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी डॉ. अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनानं ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपलं असून भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वैभवशाली युगाचा अंत झालाय अशा शब्दात अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक गायिकांना घडविण्याचं कार्य केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.